लहान बाबाचा चाले कायदा जगाच्या कल्याणापुरी वायदा लहान बाबाचा चाले कायदा लहान बाबाचा चाले कायदा जगाच्या कल्याणापुरी वायदा भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत आर्वी येथील एक लहानू भक्त आहेत, गुल्हाने काका. त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन झालेलं आहे, तर ते आपल्या लहानूजी स्वानुभवावरती ते अनुभव सांगणार आहेत. काका जय गुरु. जय जय लहानूजी बाबा. जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. लक्ष्मीकांत कृष्णराव बुऱ्हाणे, मूळचे राहणारे आर्वी. आर्वी. तुम्ही व्यवसाय कोणता करत होते? शिक्षक होतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा. अच्छा, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी होती. कुठे कुठे झाली नोकरी? नाशिक, अच्छा, नांदगाव, बरं. जवळा, मग शेलू, अच्छा, मग घाटंजी, हो. मग आर्वी, हं. गांधी विद्यालय, हो. आणि तिथून रिटायर झालो. अच्छा, गांधी विद्यालयातून रिटायर झाला. तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला आणि कधी दर्शन झालं आणि तुम्हाला काय म्हणाले बाबाजी हे सांगा. बाबाजी याला भिंतीला पाहून बसले होते हो आणि आम्ही गेलो. हो. काही याचा उद्देश काहीच नाही. आमच्या वावरापासून जवळ आहे, शेरपूरपासून. तिथे तुमचं शिरपूरकडे शेत आहे का? हो, तिकडेच आहे. अच्छा, बरं. तर तिथून आम्ही दर्शनाला गेलो. कोण कोण गेले? आता मित्रमंडळी. बरं बरं. आणि मग तिथून आम्ही दर्शन घेतलं. हो. तर ते त्या भिंतीला पाहून होते, जाय ना बे, जाय ना, हां जाय ना, जा ना बे, जा ना. होते बरोबर, होते बरोबर. हां. आम्ही काही मागतलं काहीच नाही नाही, नाही, फक्त दर्शन आहे. सहज दर्शनाला गेले. हो. तर त्याने एक झाडू मारला. तुम्हाला हो, असं तर का? झाडू मारला. तर बाकीची लोक काय म्हणे की तुम्हाला प्रसाद दिला. प्रसाद भेटला. तेव्हा तुमचं लग्न वगैरे व्हायचं होतं का? हो, पोरं पोरं बरोबर. शाळा शिकत असताना गेले. बरं. झाडू मारला तुम्हाला. हो. तर पाहणाऱ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं का तुम्हाला प्रसाद भेटला? प्रसाद भेटला. आम्ही पोरंच होतो. हो हो. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आमचे इथं मरुदेव नाही काय, हो आडकुजी महाराज होते. आडकुजी महाराज नाही, रघुनाथ महाराज. रघुनाथ महाराज. बरं. ते तिथं राहत होते. तिथं डॉक्टर काय गेले, हो शरदराव काळे. शरदराव काय. बरं. शरदराव काय बरोबर आम्ही गेलो. बरं. शरदराव काय तिथं हे होते. तर आम्ही तिथे गेल्यानंतर तिथं त्यांनी आम्हाला हे केलं. हे म्हणजे नाही का ते महाराज इथे देवापाशी महाराज राहते. कुठे? काय नाव सांगायचं? रघुनाथ महाराज. हो. ते महाराज आहे, महाराज नव्हते. हो. ते आमचे गुरु आहे. बरं. म्हणजे आमच्याला गुरु समजा. हो हो. ते होते. अच्छा. मग तिथून मग ते इथं आले आर्वीत. आर्वीत आले. आर्वीला त्यांचं आता मंदिर वगैरे बनलं. बरोबर. त्यांच्यासोबतही गेले होते का एकदा, म्हणजे डॉक्टर काळेसोबत? डॉक्टर काय सोबत गेलो. शरदरावजी काळेसोबत. असं काय? तर तेव्हा काही डॉक्टर साहेब माझे मित्र होते. तेव्हा काही बोलण्याचा वगैरे योग? नाही नाही नाही. आम्ही असं बसलो, अर्धा कप चहा पहिलो. कोणी दिला तुम्हाला? बाबाजीनं. बाबाजीने. हो का? तोही एक प्रसादच दिला. आणि त्याच्यानंतर मग सर्व्हिसला कधी लागले तुम्ही? मी 1973 मध्ये. बाबाजीचं दर्शन जेव्हा झालं त्यावेळेस तुम्ही पोरफटच होते ना, विद्यार्थी जीवनात होते ना. तुम्हाला ते नक्की वर्ष आठवत नाही, नक्की वर्ष आठ. पण रिटायरमेंटचं वर्ष आठवते का? मी 93 मध्ये नोकरी सोडली. अच्छा, इथून गांधी विद्यालय. असं काय? मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस. आता काय वय आहे तुमचं? 85. 85. बरोबर आहे ना. डॉक्टर साहेबांनी तुम्ही मित्र आहे? मित्र होतो, बरोबर होतो. कॉलेजमध्ये आम्ही बरोबरच होतो. असं. व्हॉलीबॉल खेळत होतो. हो हो. कॉलेजमध्ये आम्हाला कलर भेटला होता. असं काय? पण ते त्या दिवशी इमर्जन्सी आली त्याच वर्षी एक्सर्समध्ये. हो. ते आम्ही मग मला
तिथं परत आलो. हम्म. मग आर्वीत शिकलो. मग मी ट्रेनिंगला गेलो इंदोरला. नोकरीला लागलो. नोकरीला असा प्रसंग म्हणजे एक प्रकारचा तो जो झाडू मारला तुम्हाला लहानोजी समर्थांनी तो एक प्रकारचा तुमच्या आयुष्यात प्रसाद ठरला प्रसाद आणि तुम्हाला मग तुमचं आयुष्य एकदम सुखासमाधानामध्ये काही पार अडचण नाही पडलं. आहे मला. काही अडचण सर्व्हिसमध्ये काही अडचण नाही. काही अडचण नाही. तर दादाजी तुम्ही जे काही प्रसंग सांगितले लहानोजी बाबांचे याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय राम. समर्थ लहानोजी महाराज की जय.